मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर मनमाड विभागात नायलॉन मांजाच्या वापराविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे। नायलॉन मांजा आढळल्यास कोणतीही सूट न देता कठोर कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे। चांदवडसह परिसरात जनजागृती मोहीम राबवली जात असून पोलिसांकडून सतत नजर ठेवण्यात येत आहे। सर्वप्रथम मी येणाऱ्या मकर संक्रांती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। परंतु त्याचबरोबर मागील अनुभव पाहता येवला असेल, मनमाड असेल, चांदवड असेल किंवा नाशिक शहर पूर्ण जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो का नायलॉन मांजा वापरून बऱ्याच लोकांना अपघात झालेले आहेत, त्याच्यामध्ये जीवावर सुद्धा बेतलेलं आहे। तर माझं या निमित्ताने सर्वांना असं आवाहन राहील का सण साजरा करताना आपण दुसऱ्याच्या कोणाच्याही शरीराला इजा होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली पाहिजे। त्याचबरोबर जर आम्ही अशा प्रकारचा कुठेही नायलॉन मांजाचा साठा असेल, कोणी वाहतूक करत असेल, दुकानात ठेवला असेल किंवा किरकोळ विक्री करत असेल, अशा सर्व ठिकाणी छापासत्र सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही नगरपालिका असतील, त्यांचे मुख्य अधिकारी, त्यांचा स्टाफ आणि पोलीस अशा संयुक्त कारवाया सुद्धा सुरू केलेल्या आहेत। आणि ज्या ज्या वेळेला नागरिकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो का त्यांना जर कुठली माहिती मिळाली असेल किंवा कुठं असा मांजा असेल तर त्यांनी ताबडतोब आम्हाला कळवायचं आहे, त्याच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल। याच्यामध्ये कुठल्याही माणसाला सण साजरा करताना दुसऱ्याच्या जीविताला धोका पोहोचवण्याचा काही अधिकार नाही। जर तसं आढळून आलं तर आम्ही सक्तपणे यामध्ये कारवाई करू। अशा प्रकारची कारवाई आम्ही येवला शहरामध्ये केलेली आहे। आणि प्रबोधन म्हणून आम्ही लाऊडस्पीकरवर, गाड्यांवर लोकांचं प्रबोधन सुद्धा सुरू केलेलं आहे का आपण नायलॉन मांजा न वापरता सुद्धा हा सण अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो। नायलॉन मांजाने लोकांच्या जीविताला धोका होतो। अशा प्रकारची आम्ही कारवाई येवला शहर पोलीस स्टेशनला केलेली आहे। आणि बाकीचे जे पोलीस स्टेशन आहे मनमाड डिव्हिजनमधले त्यांना सुद्धा आम्ही या प्रकारचे आदेश दिलेले आहेत। जर कुठली माहिती मिळाली तर निश्चितपणे त्याची कारवाई आमच्याकडून करण्यात येईल। त्याच्यासाठी चांदवड शहरामध्ये काही तुम्ही आवाहन करण्यासाठी जनजागृती करणार आहात का? हो, बरोबर आहे। मी आधीच सांगितलं का आमच्या संपूर्ण मनमाड डिव्हिजनमध्ये, मग ते चांदवड असो, मनमाड असो, नांदगाव असो का येवला असो, सगळ्या ठिकाणी आम्ही जनजागृतीची मोहीम हाती घेतलेली आहे। त्यामध्ये नगरपालिका याचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर आम्हाला सहभाग मिळतो, त्यांचा सक्रिय सहभाग आहे। त्यांनी आणि आम्ही दोघांनी मिळून या संदर्भामध्ये कारवाई सुरू केलेली आहे। जनजागृती सुद्धा करत आहोत आणि सक्त कारवाई सुद्धा आम्ही करणार आहोत। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक।